मग मी तुम्हाला उत्तर देणार. दादा, आतापर्यंत लोणेगाव कदम उपस्थितीमध्ये काय आपण विकास कामं केलेत आणि शिवसेनेचा अजेंडा काय आहे? हे बघा, विकास कामं मी केली असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर गावचा जो रामदारा आणि लोणीकाळभोरला जोडणारा रस्ता जो आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या रस्त्याची समस्या घेऊन प्रत्येकजण गावचा नेता आज कुठंही तरी हालचाली करत होता. त्याचं जेव्हा माझ्याकडे आलं, मी आमचे शिरूर हवेलीचे लोकप्रिय माजी खासदार श्री शिवाजीदादा आढराव पाटील यांच्याकडे मी तो मुद्दा मांडला. दादांना बोललो, दादा आज लोणीकाळभोर गाव आणि लोणीकाळभोर गावापासून ज्या बाहेर वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्या वस्त्यांना जायला खूप अडचण होते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रामदारा हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभू रामचंद्रांची भूमी आहे आणि तिथे येणारा पर्यटक आणि पर्यटनासाठी देवदर्शनासाठी येणारा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. जर तो रस्ता नाही झाला तर आमच्या गावचं नाव पण खराब होतंय आणि पर्यंत जाणाऱ्या आमच्या वाड्या वस्त्याच्या लोकांचे पण हाल होत आहेत. म्हणून मी त्या आढरावदादांच्या वेळेस त्या रस्त्याची शिफारस केली आणि आढरावदादांनी तो तत्काळ मंजूर करून आणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे यांनी तत्काळ त्या रस्त्याला मंजुरी दिली आणि तो रस्ता त्यात करण्यात आला. रामदारा रोड ते साठे वस्ती हा आम्ही अलंकार कांचन हे आमचे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये रस्त्यासाठी निधी आणून तो रस्ता मंजूर करून घेतला. राहिला विषय, तुम्ही जे मला प्रश्न विचारला होता मागाशी की बाबा गावचा अजून तुमचे मुद्दे कुठले, एक मला सांगा की ह्या जलजीवन मिशनच्या योजना हे केंद्रशासित आहे, पण हे आज आमचे कोणतेही नेते, आमचे जबाबदार नेते आहेत सगळे गावचे, कदम अकोसीचे असतील, लोणीकाळभोरचे असतील, हे सर्वजण सांगतात की अमुक अमुक नेत्यांनी केलं, ही जलजीवन योजना हे अमुक अमुक नेत्यांनी करून घेतली. तर मला त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस होते एकनाथजी शिंदेसाहेब, त्यावेळेस पाणीपुरवठा मंत्री होते गुलाबरावजी पाटील साहेब. आपण किती वेळा पाठपुरावा करायला कुठे कुठे गेला, मुंबईला गेले, मी कुणाकुणाच्या मिटिंगा करून घेतल्या आणि कसे कसे तिथे जाऊन काय काय केलं आणि कुणाकडून मंजुरी करून आणली, हे विसरला का तुम्ही? जर तुम्ही त्यावेळेस शिवसेनेकडनं पाठपुरावा करत होता आणि आज आता आपलं स्वतःचं नाव पुढं करताय की या आमच्या नेत्याने अमुक अमुक कामं केली, हे चालतंय का तुम्हाला? तुमच्या मनाला विचारा. जनतेची दिशाभूल करून होत नाही. लाडकी बहीण योजना कोणी आणली? आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आज एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभं राहण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहिणी आम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. तुम्ही एकच लक्षात ठेवा, तुम्ही आज किती जनतेला भूलथापा करून डोळ्यात धूळ फेकून मोठं व्हायचा प्रयत्न करत असताना आणि आपले उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करत असताना तर ते होणार नाही. आम्ही सुद्धा सक्षम आहोत आणि आज आम्ही जनतेसमोर आलो आहोत आणि हेच दाखवण्यासाठी की आज ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोणीकाळभोर आणि वडकी या गणामधील हे शिवसेनेचे उमेदवार बहुमताने निवडून येतील हीच मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.